रस्त्यावर गाडीमधून जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला ते पांढऱ्या रंगाचे गॅस टँकर्स दिसतात ना. त्यातल्या काही टँकर्सवर कधी कधी बर्फासारखा थर दिसतो. त्यातनं वाफाही निघत असतात. ते फक्त टँकर्स नसतात, ते चालते फिरते जिवंत बॉम्ब असतात. हो, चालते फिरते जिवंत बॉम्ब. मंगळवारी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातानं याची जाणीव करून दिलेली आहे, भीषण जाणीव. प्रॉपेलिन नावाचा गॅस वाहून नेणारा एक टँकर मंगळवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास एक्सप्रेसवेवर पलटी झाला. या टँकरमध्ये प्रचंड दबावामध्ये गॅस भरलेला होता. टँकर जमिनीवर आपटला आणि दुसऱ्या क्षणी त्यातून गॅस बाहेर पडू लागला. या टँकरवर लिहिलेली माहिती आणि त्या गॅसचा वास यामुळे हे प्रकरण गंभीर आहे हे कळायला वेळही लागला नाही. गाड्या टँकरपासून कोसभर दूर अंतरावर उभ्या राहिल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले, काहीही करू शकले नाही. NDRF पोहोचली, SDRF पोहोचली, काहीही करू शकले नाही. BPCLचे अधिकारी पोहोचले, पण कुणीही काहीही करू शकत नव्हतं. कारण प्रॉपेलिन गॅस हा भयंकर ज्वलनशील गॅस आहे. जास्त काळ तो फक्त उष्ण हवेच्या जरी संपर्कात आला ना तरी तो पेट घेण्याची शक्यता असते. प्रॉपेलिन गॅस हा विषारी असतो. जास्त काळ जर माणूस याच्या संपर्कात आलं तर आरोग्याचा धोका होऊ शकतो. या गॅसची गळती झाली तर किमान मैलभर अंतर निर्मनुष्य करणं अपेक्षित असतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये हा टँकर हटवण्याचा प्रयत्न केला असता आणि त्या प्रयत्नामध्ये थोडंसं घर्षण होऊन किंचित जरी ठिणगी पडली असती तरी एका क्षणामध्ये स्फोट होऊ शकत होता. आणि या सगळ्या समस्येवर सगळ्या यंत्रणांकडे काहीही उपाय नव्हता. उपाय सोडाओ, पण अशी गॅस गळती जेव्हा होते तेव्हा जे सेफ्टी किट्स वापरले जातात तेही नव्हते. गळती रोखू शकतील असे तंत्रज्ञही नव्हते. त्यामुळं गॅसची गळती होऊ देत राहणं, लोकांना लांब ठेवणं एवढंच हातात होतं. पुढचा उपाय एकच होता, तो म्हणजे एक रिकामा टँकर आणणं आणि त्यामध्ये हा गॅस ट्रान्सफर करणं. तब्बल 22 तासांनंतर दुसरा टँकर पोहोचला, पण तोपर्यंत अपघातग्रस्त टँकरमधला फक्त 50%च गॅस निघून गेला होता. 3 तासांनंतर उरलेला गॅस ट्रान्सफर झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर प्रॉपेलिन गॅस वाहून नेणारे हजारो ट्रक रोज चालतात. मग अशा ट्रकचा अपघात झाल्यावर काय करायचं याची काहीच यंत्रणा अजूनही आपल्याकडे नाही. 25 तासांनंतर जेव्हा वाहतूक कोंडी संपली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या अपघाताचा अहवाल सादर करा असे आदेश दिले. आता तो अहवाल सादर होईल, मग तो स्वीकारला जाईल, मग त्याच्या शिफारशींवर विचार होईल, मग त्याची अंमलबजावणी होईल. जातील याच्यात काही वर्ष तरी. आणि तोपर्यंत हे जिवंत बॉम्ब आपल्या आजूबाजूला असेच फिरत राहतील.